कसं आहे मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, माझ्या मागे जे घर बघताय हे आपलं घर आहे। 1996 साली माझ्या वडिलांनी हे घर बांधलं। आता जवळजवळ 25 वर्ष झालेली आहेत। आम्ही जरी सिव्हिल फील्डमध्ये काम करत असलो तरी आमचं जे घर आहे स्वतःचं ते कौलारू घर आहे। कारण कौलारू घरात जो थंडावा मिळतो किंवा जी कौलं असतात त्याच्यातली जी गॅप असते ते एक व्हेंटिलेशनचं काम होतं त्याच्यातनं। तर या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आणि मूळ म्हणजे कोकणात जो पाऊस पडतो हा एवढा जोरदार पडतो म्हणून कोकणातली जी घरं असतात ती उतरत्या छपराची असतात। तर ही जी कौलं आहे ती आधी मँगलोरवरनं आणली जायची। आता ही कौलं आपल्या जिल्ह्यामध्येच मॅन्युफॅक्चर होतात, बनवली जातात। तर त्या कौलाच्या फॅक्टरीला आज आपण भेट देणार आहोत आणि ही कौलं कशी बनवली जातात त्या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। नमस्कार, माझं नाव आशिक दिनाश वेसाट आहे। तुम्ही आज आमच्या कौलाच्या कारखान्यात म्हणजे जगन्नाथ रूपिंग टाईल्स इथे आलेला आहात। ही कंपनी माझ्या आजोबांनी चालू केलेली होती आहे आणि त्या कंपनीचे आता आम्ही 3rd जनरेशन आहोत। ह्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। ह्या कंपनीत आम्ही तुम्हाला आता मातीपासून कौलं, जी घरावर आपण जी कौलं घालतो ती कौलं कशी बनवतात ते पूर्ण डिटेलमध्ये प्रोसेस समजावली जाणार आणि त्यासोबत बाकी इतर आमच्याकडे जे जे प्रॉडक्ट्स आहेत स्लॅबचे किंवा सिलिंगचे ते काय आहेत आणि ते कसे बनले जातात त्याची आम्ही तुम्हाला सगळी प्रोसेस सांगणार। ही आता आपण माती आणलेली आहे, शेतातून आम्ही माती आणतो। अच्छा, याला गणपतीची माती जी आपण म्हणतो तशी त्या टाईपमध्ये माती लागते, चिकट माती। ओके। ही स्टॉक केलेली माती असते ती 2 दिवस भिजवून ठेवायला लागते पहिली। अच्छा, ती माती आम्ही पुढे आता बेल्टवरून माणसांनी कन्वेयरनी चालवली जाते। अच्छा, पावसात आम्ही आतून चालवतो आणि नाहीतर आम्ही बाहेरून आमची मशीन आहे त्या साईडला तिकडून ती चालवली जाते। ओके। म्हणजे आता कौल बनवण्याची जी सुरुवात आहे ती चालू होते। हो, आता या बेल्टवरनं ती माती मळायला जाणार, पुढे जाते। याला वेट पॅन मिल असं म्हटलं जातं। अच्छा, थोडक्यात आपला जो घरगुती घाटणं असतो त्या टाईपमध्ये हे आहे। तर ह्याच्यात माती मळली जाते आणि जर मोठा दगड असला तर त्याची थोडी छोटी पावडर केली जाते त्याच्यात। अच्छा, ही माती मळलेली आता पुढे मिक्सरकडे जाणार। ती परत माती अजून मिक्स केली म्हणजे मळली जाते। जितकी माती मळणार तितकी फायनल प्रोडक्ट चांगले आहे। मशीन जी बघताय तुम्ही याला वेट मिक्सर असं म्हटलं जातं। तिकडून जी माती पुढे येते याच्यात अजून मळली जाते। बेसिकली माती मळणं आणि पुढे पाठवणं ह्याच मशीनचं काम आहे। याच्यात दगडा बिगडाचं काही होत नाही। फक्त माती जितकी मळता येईल तितकी माती मळते आणि पुढे पाठवली जाते। तर तिकडून ह्या बेल्टनी ही माती तिकडे गेलेली आहे। आता हाय स्पीड रोलरला जाते माती।
हाय स्पीड रोलर आहे. ह्याच्यात जी गॅप असते एकदम बारीक गॅप असते, तेवढ्या गॅपचा जो मोठा दगड असतो तो एकदम बारीक होऊन त्याच्यातून पुढे गेला जातो. तर ह्या दगडामध्ये बारीक जरी दगड असलं मोठा असलं ती पावडर केली जाते, ते होते आणि ती पुढे स्लॅब बेरिंगकडे जाते. माझ्या मागे जी मशीन आहे त्याला डेअरिंग म्हटलं जातं. त्याच्यात ॲक्च्युली काय असतं, जी मातीची हवा आणि जी पाणी असतं ते काढून कॉम्प्रेस करून तो स्लॅब फॉर्ममध्ये पुढे पाठवलं जातं. तर तुम्ही इकडे बघू शकता ती स्लॅब आता त्या साईजमध्ये कट केलेले जातात. जे आपण कोने काढतो, कोण्याला कौलांपेक्षा थोडे जास्त मोठे स्लॅब असते 2 ते 3 इंच. आणि हे आता जे कंटिन्यू प्रोसेस चालू आहे, कौलाचे स्लॅब चालू आहे काढणं. आता आपण बघतोय मागे तर आता स्लॅब आपले झालेले आहेत बघ. स्लॅबवरला आता तेल लावून त्याला प्रेसिंग केलं जातं. तर मागे मशीन जे बघतात त्याला प्रेस म्हणतात. प्रेसला डाय लावलेले असतात, त्याच्यावर त्याची छाप म्हणून आपण जे कौलं ते डिझाईन म्हणतो पॅटर्न तो त्याच्यावर येतो. तेल लावण्याचं कारण असं कारण ते सुटायला हवं, नाही तर चिकटून राहिलं तर कौल बरा दिसणार नाही. थोडं तर कौल त्याला तेल लावून ते आपण तिकडे प्रेसिंग केलेलं आहे. आता आपण याच्या मागे ते कसं घेतात आणि पुढची सफाई हे आपण बॅक साईडला जाऊन बघूया आपण. आता आपण मागे बघू शकता की पुढे प्रेस केलेलं आता पॅलेटवरती घेतलं जातं. लाकडी फ्रेमला पॅलेट म्हटलं, त्याच्यावर कौल घेतलं जातं कारण सुकेपर्यंत ते त्याचा शेप मेंटेन ठेवतो. आता त्याची इकडे सफाई केली जाते. एक्सेस माती आणि बाकीचं जे साईडनी जे लेवल करण्याचं काम ते इकडे होतं. हे इतकं सगळं करून आपण मागच्या आपल्या कन्वेयर बेल्टवर ठेवला जातो. तिकडून हे कौल ड्राईंगसाठी पुढच्या प्रोसेसला नेलं जातं. आता खाली आपण प्रेसिंग बघितलेलं आहे. प्रेसिंग होऊन आता आपण वरती ड्राइंग शेडमध्ये आलेलो आहोत. इकडे कौलं लावली जातात सुकायला. ती कारण ओली असल्यामुळे जर तुम्ही कौल तसं वाकडं तिकडे ठेवलात पॅलेटशिवाय तर त्याचा शेप बिघडतो. ती बेंड असतात किंवा तुम्ही डॅमेज होऊ शकतात. ओके. म्हणून त्या पॅलेटवर ती कौलं सुकायला ह्या रॅक्सवरती ठेवली जातात. अच्छा. इकडे कौलं एक किमान 7 ते 15 दिवसात पर्यंत सुकतात. अच्छा. आणि सुकल्यानंतर ते पॅलेटवरून काढून ती भट्टीकडे म्हणजे फायरिंगसाठी नेली जातात. अच्छा. आताच्या कंडिशनला ह्याला ग्रीन टाईल्स असं म्हटलं जातं. अच्छा. टेक्निकल टर्ममध्ये ह्याला ग्रीन टाईल्स किंवा आपण कच्ची कौलं पण म्हणू शकतो. अच्छा.
तर साधारण आता मे मध्ये ही कौलं किती दिवस आणि मेमध्ये पावसात ही- किती दिवस ठेवले जातात? मे मध्ये ही जवळपास एक 6 ते 7 दिवसात सुकली जातात. ओके. पावसात जसं पाऊस जर खूप असला तर हा टाइम पिरियड एक 12 ते 15 दिवसापर्यंत जाऊ शकतो. अच्छा ते क्लायमेट प्रमाणे पिरियड व्हेरी होतो, त्यामुळे असं ओके. त्याला एक फिक्स पिरियड असा नसतो. अच्छा ड्राईंग पिरियड फिक्स असा नसतो त्याला. ओके. आता जी मागे बघितली जाते ही सुकलेली कौलं आहेत. ही सुकलेली कौलं म्हणजे रॅक्सवरून काढली जातात आणि पुढच्या प्रोसेसला पाठवली जात आहेत. अच्छा, आता ह्याच्या पुढची प्रोसेस काय असते? आता ह्याच्या पुढची प्रोसेस अशी असते की ही कौलं जी रनिंगमधली आहेत ती आम्ही भट्टीत ह्याला घालतो फायरिंगसाठी, म्हणजे भाजण्यासाठी. अच्छा आणि जी एक्सेस असतात ते आम्ही स्टॉक केलेला Stock केली असतो. जाते. तो स्टॉक दुसऱ्या दिवशी किंवा त्याचं जशी लागेल तसा तो स्टॉक वापरला जातो. आता आपण प्रेसिंग आणि ती कौलं कशी सुकवतात, कशी लावतात ते बघितलेली आहेत. आता बरं. ती सुकलेली कौलं इकडे त्या भट्टीत भाजायसाठी म्हणून आलेली आहेत. अच्छा आता ह्या कौलं आता बेल्टवरती जी मागची जी कौलं दिसतात कच्ची कौलं ती आतमध्ये भट्टीत जाऊन ती भाजली जाणार. अच्छा भाजायला बरोबर एक आठवडा लागतो. अच्छा. आठवड्यांनी कौलं बाहेर पडली जातात. अच्छा, म्हणजे पूर्ण आठवडाभर त्याला हीट दिली जाते? हीट ॲक्च्युली देतात 3 दिवस. अच्छा 3 दिवस हीट असते. ओके. 4 दिवस त्याला कुलिंग लागतं. अच्छा. सडन टेम्परेचर जर डाऊन केलं म्हणजे फोडली तर ती कौलं फुटतात. अच्छा, सडन टेम्परेचर वाढवू पण शकत नाही आणि कमी पण कमी पण करू शकत नाही. तर अशी टोटल 8 दिवसाची प्रोसेस 8 दिवसाची प्रोसेस आहे. आहे. आता हे जे माझ्या मागे कंपार्टमेंट दिसत आहेत, हे जे दरवाजे दिसत आहेत ते एक्झॅक्टली काय आहे? ते भट्टीचे एंट्रन्स आहे चेंबरचे. अच्छा हे प्रत्येक चेंबरमध्ये आता आग ह्या चेंबरच्या अपोजिट साईडला आहे भट्टीच्या राऊंडच्या. ओके सो आता तिकडून आपण अपोजिट साईडच्या चेंबरला आहोत. ओके. त्या चेंबरमध्ये आता लोडिंग आणि अनलोडिंग प्रोसेस चालू आहे. अच्छा आता मागच्या चेंबरचं लोडिंग झालेलं आहे. अच्छा तर पुढे तुम्ही प्रोसेस लोडिंगची आणि अनलोडिंगची बघू शकता. अच्छा, वेगवेगळ्या चेंबर्स मध्ये म्हणजे वेगवेगळ्या रूम्स आहेत, तिथे हो. जशी जशी रूम भरत जाते तशी तसे तसे ते पुढे पुढे चालत ते जातात. चालत जातात. जे आता माझ्या मागे आहे ते आता भट्टी अनलोडिंग चालू आहे. अच्छा अनलोडिंगला 8 दिवसांनी ते जशी कौलं पिचली जातात तसं ओके. ती कौलं बाहेर काढली जातात. आता बरोबर. ह्या चेंबरमध्ये कच्ची कौलं परत भरली जाणार. अच्छा, तर ही कौलं बेल्ट होऊन पुढे सॉर्टिंगसाठी चाललेली आहे. ती पुढची प्रोसेस आहे. ती पुढची process. म्हणजे आता जर आपण बघितलं तर मागच्या ह्याच्यामध्ये रिकामी रूम मध्ये भरल्याचं काम चालू आहे हो. आणि 8 दिवसानंतर ह्या रूम मधली कौलं बाहेर काढण्याचं काम चालू आहे आणि मग ती पुढच्या प्रोसेसिंग. पुढच्या प्रोसेसिंगला जाणार. आता आपण भट्टीच्या वर आलेलो आहोत. खाली मगाशी आपण लोडिंग अनलोडिंग बघितलं. तर बरोबर. वर आलो. इकडे आता भट्टीत कौलं फायरिंग म्हणजे भाजण्याचं काम चालू आहे. अच्छा आपण जिकडे उभे आहोत तिकडे आता सगळे खाली आग आहे चालू. ओके, आपण टॉपला उभे आहोत. आपण टॉपला भट्टीच्या टॉपला उभे आहोत. टॉपला उभे आहोत. ओके. इकडून ह्या साईडला तर अशी आग रनिंग मध्ये आहे. अच्छा मागच्या साईडची आग आता थंड थंड होत आता पुढे रनिंग मध्ये चालू आहे. ओके. तर ही म्हणजे आग आता हे अशी जे होती- समोरचं स्ट्रेट चेंबर दिसतंय त्याच्या खाली आग त्याच्या आहे आत खाली आपण आणि समोरचं जे स्ट्रेट चेंबर आहे त्याच्या खाली तिकडच्या कौल आग आहे. आता कौल आहेत. म्हणजे ती कौल आता लोडिंगची आहेत. ओके. आता तिकडे आग येणार आहे. अच्छा 3 दिवसाने आग पुढे शिफ्ट होते. ओके. ते टोटल 7 दिवस लागतात भट्टी. अच्छा, आणि ही आग कशाने पेटवली जाते? ही आग लाकडं आणि काजू पण. अच्छा, काजू टरफलने. आग जेव्हा पहिली मेंटेनन्स करून जेव्हा आम्ही एकदा चालू करतो आग, अच्छा ती आग तशीच चालू असते. आग केव्हाच विजत नाही आतली. ओके.
ती फक्त एअर प्रेशरनी पुढे हवी की तिकडेच थांबवायची, ती तेवढी कंट्रोल केलं जातं. ओके. थोड्या वेळाने ती आता लाकडं आतमध्ये टाकली जातात. अच्छा. आता लाकडं आत टाकायला वरचा चेंबर उघडला जातो आणि त्याच्यात ही स्टॉकची लाकडं टाकली जातात. ओके. कारण आग कंटिन्यू पेटी राहायला पाहिजे म्हणून. अच्छा. आग विजायला देता येत नाही किंवा टेम्परेचर कमी व्हायला देता येत नाही, म्हणून कंटिन्यू त्याच्यात लाकडं घालून त्याची आगीचं टेम्परेचर तेवढं मेंटेन ठेवायला लागतं. ओके. आता ह्या चेंबरमध्ये सगळी कौलं भरून झालेली आहेत. अच्छा. आता चेंबर पॅक करून ठेवलेला आहे. ओके. आता ह्याच्यात आग येणार थोड्या दिवस, त्यांच्या रोटेशन प्रमाणे आग येणार आणि हा चेंबर 8 दिवसांनी ओपन केला जाणार. अच्छा. 8 दिवसांनी तुम्हाला ही अशी बेल्ट वरती जी आता कच्ची पिचलेली कौलं दिसतात, म्हणजे फिनिश प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो, ओके. ते तिकडून बाहेर पडणार. आता ही कौलं आता सॉर्टिंगला चाललेली आहे. ओके. आता बेल्ट वरून ही कौलं आलेली आहेत अच्छा. सॉर्टिंगसाठी. सॉर्टिंगसाठी आता आले. इथे सॉर्टिंग केली जाते. 1 नंबर आणि 2 नंबर कौलं काढली जातात. अच्छा. 1 नंबर आणि 2 नंबर म्हणजे काय असतं दादा? 1 नंबर म्हणजे पूर्ण कौल ओके असतं ओके कौल. ओके. आणि 2 नंबर म्हणजे जरा कुठेतरी कप्पा गेलेला असतो किंवा अच्छा. क्रॅक असतो. ओके. म्हणजे ज्या कौलाचा कपचा कोणा उडालेला आहे तो 2 नंबर मध्ये जातो, त्याचा रेट देखील वेगळा असतो. वेगळा असतो. पण आता हे जे दादा जे आपटतायत कौलावर आणि एक वेगळा नाद तयार होतो त्याच्यातनं, तर ते काय काम चालू आहे? तर आवाजावरून 1 नंबर 2 नंबर कौलं ओळखलं जातं. अच्छा. म्हणजे जो ओके कौल आहे त्याचा नाद वेगळा असतो आणि जे कौल कपचा उडालेला आहे किंवा 2 नंबरचा कौल ज्याला आपण म्हणतो त्याचा नाद वेगळा होतो. असतो. तर काका तुम्ही सॉर्टिंग करताय, तर तुम्हाला कसं कळतं की कपचा उडालेला आहे किंवा 2 नंबरचा कौल? आवाजावरती कसं आवाजावरती तुम्ही ओळखता. आता जे ओकेवाला कौल आहे 1 नंबरचा, त्याचा आवाज कसा येतो मला दाखवा. हे पण 2 नंबर मध्ये. हो, हे 2 नंबर. ओके. हे बघा असं आहे अच्छा. ना. हा प्रॉपर असा घंटानाद केल्यासारखा होतो. हो. ओके. आणि 2 नंबरचा आवाज कसा येतो? हे बघा असं हा आहे. जरा दबका येतो. पण हा दबका, ह्याला फॉल्ट कुठे आहे? हे भेग वगैरे गेलेले असतात. चिर अच्छा. इथे चीर गेलेला आहे. चिर गेलेली आहे. किंवा कपची गेलेली असते. अच्छा. अजून मला एक 2 नंबरचा वाजवून दाखवा. ओके. आता ह्याला कुठे फॉल्ट आहे या कौलाला? हे बघा अशी चिर अच्छा. इथे चीर गेलेली आहे म्हणून हे 2 नंबरला 2 आले. नंबर. ओके. आणि आता 1 नंबरचा पुन्हा मला नाद करून दाखवा 1 नंबरचा. हे बघा. अच्छा. ओके. तर आता हा जो आवाज आहे हा तुमच्या कानात बसलेला हा, आहे, सवय. तुम्हाला लगेच कळतं की 1 नंबरचा कुठला आणि 2 नंबरचा कुठला, आणि त्या पद्धतीने तुम्ही सॉर्टिंग करता. हो. ओके. आता ही कौलं भट्टीतून आलेली आहेत, अच्छा. भाजलेली कौलं, आणि ही आपण सॉर्टिंग करून ठेवलेली आहे. ओके. तर ही माझ्या बाजूला जी बसत आहे एक फर्स्ट क्वालिटीची कौलं आहेत, बरोबर. आणि ही कौलं आता सेलिंगसाठी रेडी आहेत. अच्छा. तो जो हे आहे तो तिकडे जी ठेवली आहे ती सेकंड क्वालिटी आहे. ओके. फर्स्ट क्वालिटी आणि सेकंड क्वालिटीमध्ये ॲक्च्युली फरक काही नसतो. बरोबर. हँडलिंग किंवा जरासं कुठे ते मायनर क्रॅक जो असतो ओके. त्याला आम्ही सॉर्टिंग करून सेकंड क्वालिटी केली जाते. अच्छा. सेकंड क्वालिटी आणि फर्स्ट क्वालिटीची प्रोसेस, त्याची माती सगळं सेमच असतं. बरोबर. तर जितकी फर्स्ट क्वालिटी चांगली तितकीच सेकंड क्वालिटी चांगली. फक्त आपला फरक कुठे पडतो, जरासा ॲपिअरन्सला फरक पडतो. ओके. लोकांचा समज असा असतो की सेकंड क्वालिटी म्हणजे दुसरे तुम्ही काहीतरी वेगळी प्रोसेस करून सेकंड क्वालिटीची कौलं तयार केली जातात. तर तसं नसतं. बरोबर. तसं नसतं. ओके. आणि कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जर स्लॅबवर जर आपण डेकोरेटिव्ह वर्कसाठी किंवा आपलं कोकणातलं घर दिसण्यासाठी जर कौलं लावायची तर ती आपण सेकंडची वापरू शकतो. एकदम काही प्रॉब्लेम नसतो. ओके. सेकंडच्या कौलाला ॲक्च्युली क्रॅक हा नसतो. वरच्यावर जसं आपण खळचटणं किंवा जरासा ओळखडा आलेला असतो तो तेवढाच हे असतो तो, म्हणजे त्याच्यातून तुमचं पाणी पास होणं किंवा हे अजिबात होत नाही. ओके.
आता आपण व्हिडिओच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहे. आपण सगळी प्रोसेस बघितली आहे. सॉर्टिंग कसं होतं, कौलं कशी बनवली जातात हे आपण सगळं बघून झालेलं आहोत. आता हे त्याचे फायनल प्रॉडक्ट्स आहोत. इतके व्हरायटीजचे प्रॉडक्ट्स आमच्याकडे बनवले जातात. हे तुम्ही जे बघतात हे सिलिंग टाईल्स आहे. आपलं रेग्युलर जे मिंगलोय टाईल्स जे आपण म्हणतो ते हे त्याच्यावरचा जो कोना घालतो रिजिस तो हा असतो. हे कौल जे आहे त्याला धुरांडी किंवा स्मोक टाईल्स म्हटलं जातं. धूर किंवा जी गरम हवा व्हेंटिलेशनसाठी जे आपण थोडंसं वर ओपन ठेवायचं असतं आपल्याला त्याच्यासाठी ते वापरलं जातं. ही जी 2 पॅटर्न तुम्ही बघतात हे सिलिंग टाईल्समध्ये येतात. जे खालून जे फॉल सिलिंगला आपण जे आतून जे आपल्याला दिसायला लागतं ते हे. आणि हा जो सगळा सेशन जो तुम्ही बघतात हा डेकोरेटिव्ह आयटम्समध्ये येतो. हे आपण स्लॅबवरती जी शोसाठी जी पुढे घराच्या घातली जातात ती कॅटेगरी ही. ह्याचे रेट्स आपली व्हेरी होत असतात प्रॉडक्ट वाईज आणि त्या दिवसाप्रमाणे. सो तुम्हाला त्याची काही माहिती बाकी हवी असली तर तुम्ही आमच्या खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मित्रांनो, खरं म्हणायला गेलो तर आपल्या या यूट्यूब जर्नीमधला ज्या दिवसाची मी वाट बघत होतो तो आजचा खरा दिवस आहे. कारण का मी 2-3 वर्ष या व्हिडिओच्या प्रतीक्षेमध्ये होतो. कारण का आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायला खूप आवडतात. आणि खरंच मी आशिक दादाला धन्यवाद देईन की त्यांनी स्वतः ही माहिती संपूर्ण दिली. आणि त्यांचं देखील एक इंटेन्शन होतं की आपण जे काम करतो, जे पिढ्यानपिढ्या काम चाललेलं आहे आणि ही कौलं कशी बनवतात ही लोकांना देखील क्युरियोसिटी आहे. तर या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात आणि म्हणूनच आजचा आपण हा व्हिडिओ बनवला. मित्रांनो, जर तुम्हाला हे जर टाईल्स खरेदी करायचे असतील तर त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. व्हिडिओमध्ये देखील नंबर आलेला आहे. सो तुम्ही नक्की त्यांना फोन करून सगळे रेट्स जाणून घेऊ शकता आणि ऑर्डर देऊ शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.